नमस्कार चित्रपटप्रेमींनो, आजच्या मूवीचं नाव आहे लेट मी एट युअर पेंक्रीज। ही मूवी जॅपनीज आहे। यामध्ये आपल्याला एक सुंदर प्रेम कहाणी दाखवण्यात येणार आहे। चला तर या मूवीला सुरुवात करूयात। मूवीच्या सुरुवातीला आपल्याला हारुकी नावाचं एक सर दाखवले जातात। या सरांपाशी तिथले मुख्याध्यापक येतात आणि त्यांना म्हणतात की आता लायब्ररी पुन्हा चालू होणार आहे, तर तुम्ही ती तुमच्या हातात घ्या। जेव्हा हारुकी या शाळेत शिकत होता तेव्हा पण लायब्ररी चालवण्याचं काम हे हारुकीचंच होतं। त्यामुळे तो त्यांना म्हणतो, तुम्ही काही काळजी करू नका, मी आता ही काम करू शकतो। त्यानंतर हारुकी त्या लायब्ररीमध्ये जातो। लायब्ररीमध्ये गेल्यानंतर त्याला तिथे एक मुलगा दिसतो। सध्या तो मुलगा इथले कामकाज सांभाळायचं काम करत असतो आणि तो मुलगा त्या हारुकीला म्हणतो, सर एवढी मोठी लायब्ररी तुम्ही तेव्हा कशी सांभाळत होते? यावर हारुकी म्हणतो, मी ही लायब्ररी एकटा सांभाळत नव्हतो, माझ्यासोबत एक मुलगी होती। हे सांगितल्याबरोबरच कहाणी फ्लॅशबॅकमध्ये जाते। 12 वर्ष आधी हारुकी हा एक स्टुडंट होता आणि तो लायब्ररी सांभाळत होता। त्याच्यासोबत एक त्याची क्लासमेट, हे दोघे मिळून ही लायब्ररी सांभाळायचं काम करत होते। त्या मुलीचं नाव असतं सकुरा। सकुरा हारुकीला म्हणते की आपले जे पूर्वज होते आदिमानव, ते प्राण्यांना खायचे आणि माझी एक इच्छा आहे की मला प्राण्यांमधला पेंक्रीज खायचा आहे। मित्रांनो, पेंक्रीज म्हणजे आपण जे जेवण करतो आणि ते जेवण एनर्जीत इनब्लिट होऊन आपल्या अवयवापर्यंत पोहोचतं, त्याच भागाला पेंक्रीज असं म्हणलं जातं आणि हेच खाण्याची इच्छा सकुराला असते। यानंतर आपल्याला काही 4-5 दिवस आधीचा सीन दाखवला जातो, जिथे हारुकी एका लायब्ररीत चाललेला असतो आणि त्याला एक डायरी भेटते आणि त्या डायरीतलं तो एक पान वाचतो। त्या पानावर लिहिलेलं असतं की माझी पेंक्रीज खराब झालेली आहे आणि आता मी लवकरच मरणार आहे। मी हे कोणालाच सांगितलेलं नाही आहे, ना माझ्या कुटुंबाला ना माझ्या मित्रांना। आणि त्यानंतर त्या डायरीची मालकीण येते, ती मालकी असते सकुरा आणि हारुकी ते एकमेकांना ओळखत नसतात। हारुकी तिला पाहिल्यानंतर ओळखून जातो की ही माझ्याच वर्गात शिकायला आहे। हारुकीचा स्वभाव हा अगदी शांत होता, तो जास्त कोणासोबत बोलत नव्हता। त्याला मुलंही खूपच बोली करायची, त्याची मज्जा घ्यायची, पण तो कधी कोणाला जास्त बोलत नव्हता। सकुराला हारुकीची मैत्री करायची होती, त्यामुळे ती लायब्ररी जॉईन करते। तिथे सकुरा भरपूर साऱ्या चुका करत असते, पण हारुकी तिच्या चुका सुधारत असतो आणि ही गोष्ट सकुराला खूप आवडत असते। हारुकी एक दिवस लायब्ररीत असताना तो सकुराला म्हणतो की आता तू मरणार आहेस, पण तू या पुस्तकांमध्ये काय गुंतलेली आहेस? आपल्या कुटुंबासोबत, आपल्या मित्रांसोबत फिरायचं, आनंदाने जगायचं। सकुरा हारुकीला म्हणते की हे सर्व तू का नाही करत? तुला माहीत आहे का तू कधी मरणार आहेस? यावर हारुकी विचारात पडतो। सकुरा तिला म्हणते की आपण पुढच्या आठवड्यात फिरायला जायचं का? यावर हारुकी हा म्हणतो आणि आपल्याला दाखवलं जातं की ते दोघं फिरायला आलेले आहेत आणि तिथे सकुरा ही खूप खुश असते, आनंदी असते। हारुकी हा दुःखी असतो। त्याला वाटत असतं की आता सकुरा लवकरच मरणार आहे, त्यामुळं त्याला कुठेतरी वाईट वाटत असतं, दुःखी वाटत असतं। त्यानंतर सकुरा आणि हारुकी सकुराच्या आवडत्या हॉटेलमध्ये जेवायला जातात। ते दोघं जेवत असतात तेव्हा सकुरा हारुकीला म्हणते की मी आणि माझी मैत्रीण इथं जेवायला येत असतो, तिचं नाव आहे कियोकी, तुला ती माहीतच असेल। यावर हारुकी म्हणतो की हो, मला ती माहिती आहे, तुम्ही दोघं वर्गात फिरत असतात। कायोकी ही सकुराची सर्वात चांगली मैत्रीण असते, म्हणजेच बेस्ट फ्रेंड असते, पण तिचा स्वभाव खूप आकडू असतो। यानंतर सकुरा हारुकीला म्हणते की तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का? हारुकी म्हणतो, माझी कोणी गर्लफ्रेंड नाही आहे, पण मला एक मुलगी आवडायची, पण ती एका सुंदर मुलाबरोबर पॅचअप झाली आणि यानंतर मला कुठलीही मुलगी आवडली नाही। यानंतर हारुकीही तिला म्हणतो की तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का? आणि सकुरा म्हणते की हो, माझा एक बॉयफ्रेंड आहे। यानंतर आपल्याला शाळेतला सीन दाखवला जातो। तिथे कायोकी हारुकीला म्हणते की माझ्या बेस्ट फ्रेंड संग फिरायचं बंद कर, नाहीतर मी तुला सोडणार नाही। यावर पूर्ण वर्ग हसायला सुरुवात करतो। यावर हारुकी काही बोलत नाही, तो वैतागून टेरेसवर येतो। तिथे त्याच्या मागे मागे सकुराही येते आणि हारुकी सकुराला म्हणतो की तुम्हाला माझ्यासोबत राहायचं सोडून दे, तुझ्यामुळं मला मुलं त्रास देत आहेत, तू तुझ्या बेस्ट फ्रेंडला सांगून टाक की तू आता मरणार आहेस। यावर सकुरा म्हणते की मी जर तिला सांगितलं की मी आता मरणार आहे, ती दुःखी राहायला सुरुवात करीन, त्यामुळे मी तिला सांगणार नाही। आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला दाखवलं जातं की हारुकीपाशी एक मुलगा येतो आणि तो म्हणतो की सकुराचं आणि तुझं पॅचअप झालेलं आहे, त्यामुळं सकुराने तिचा बॉयफ्रेंडला सोडलेलं आहे, हे खरं आहे का? यावर हारुकी म्हणतो, हे साफ खोटं आहे, आमच्या दोघात काहीच नाही आहे। यानंतर कहाणी प्रेझेंटमध्ये म्हणजे सद्यस्थितीमध्ये येते, जिथे कायोकीचं लग्न होणार होतं, त्यामुळे ती हारुकीला बोलवायला आलेली असते। कहाणी पुन्हा पास्टमध्ये जाते, तेव्हा सकुराने मोबाईलवर हारुकीला फिरायला बोलवलेलं असतं। ते दोघं फिरायला निघतात। त्यानंतर ते दोघं खूप फिरतात, एन्जॉय करतात आणि संध्याकाळी
ते एक महागडं हॉटेल घेतात. सकोराकडे जेवढे राहिलेले पैसे होते ते आता पूर्णपणे ते पैसे संपवणार होती. त्या हॉटेलमध्ये दोघं काही गेम्सही खेळतात. सकोरा ही खूप खुश असते, पण ती आतल्या आत ही मरणाला घाबरत असते. ती सर्वांना दाखवत असते की मी खूप आनंदी आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला दाखवलं जातं की कायोकी सकोराला फोन लावते आणि म्हणते, भरपूर दिवस झाले आपण बोललेलो नाही आहेत, तू तुझ्या बॉयफ्रेंडसंग ब्रेकअप केला आहे का? यावर सकोरा म्हणते की हो, मी माझ्या बॉयफ्रेंडसंग ब्रेकअप केलेला आहे. तो खूपच चिडचिडा होता, त्याचा स्वभाव चांगला नव्हता. कायोकीनेच या दोघांची मैत्री करून दिली होती. कायोकीला लोकांना ओळखायचं माहीत नसतं, कारण की लोक तोंडावर एक असतात, मागून एक असतात. हारुकी आणि सकोराचं आता वेगळं बॉन्ड बनत चाललेलं असतं. ते एकमेकांवर आता प्रेम करत चाललेले असतात. ते दोघं एकदा सकोराच्या घरी असतात आणि जेव्हा हारुकी तिच्या घरून बाहेर येतो, बाहेर त्यांच्याच क्लासमधला एक मुलगा उभा असतो आणि तो हारुकीला मारायला सुरुवात करतो. सकोरा बाहेर येते आणि तेव्हा आपल्याला कळतं की तिचा पहिला बॉयफ्रेंड हाच आहे. पण सकोरा हारुकीला घेऊन घरात जाते आणि काही दिवसांनी सकोरा ही आजारी पडते. तिला दवाखान्यात ॲडमिट केलं जातं. पण हारुकीला हे माहीत नव्हतं. पण कायोकी हारुकीपाशी येते आणि म्हणते की जेव्हापासून तू सकोराला भेटलेला आहेस तेव्हापासून सकोरा आजारीच पडत चाललेली आहे, तिच्यासोबत राहायला तू सोडून दे. हे ऐकल्याबरोबर तो दवाखान्यात तिला भेटायला जातो. तेव्हा सकोरा म्हणते की मला काही नाही झालेलं आहे आणि मला 2 आठवड्यात तिथून सोडणारच आहेत. हारुकी आता सतत सकोराला दवाखान्यात भेटायला येत होता आणि जे शाळेत शिकत होते तो सकोराला ते शिकवत होता आणि सकोरा त्याला म्हणते की तू किती छान शिकवतोस, तू शिक्षक का नाही बनत? त्यामुळेच प्रेझेंटमध्ये तू शिक्षक बनला असावा. सकोरा आणि हारुकी या दोघांत आता प्रेम झालेलं असतं. सकोरा त्याला दुसऱ्या दिवशी म्हणते की तू आता शांत राहायचं सोडून दे, तू लोकांसंग मैत्री कर. असाच गप राहशील तर तो लोक तुला त्रास देत राहतील आणि मी मेल्यानंतर तू माझी डायरी वाचू शकतोस. मी मरण्या अगोदर तुला कायोकीची मैत्री करून देईल. मी मेल्यानंतर तू तिच्यासोबत राहायला सुरुवात कर. यावर हारुकी तिला काही उत्तर देत नाही. तो आपल्या घरी निघून जातो. दुसऱ्या दिवशी पुन्हा हारुकी तिच्यापाशी जातो. तेव्हा तिला तो म्हणतो की तुला मरण्याची भीती वाटतेच ना? त्यावर ती म्हणते मला मरण्याची भीती नाही वाटत, पण माझे आता खूप चांगले मित्र झालेले आहेत, मला त्यांना दुःखी बघायला नाही आवडणार. आणि ती यासोबतच हारुकीला म्हणते की मला चेरी ब्लॉसम बघायची इच्छा आहे. मित्रांनो, चेरी ब्लॉसम म्हणजे असे काही झाडं असतात जे एका विशिष्ट वातावरणात गुलाबी बनतात आणि तो नजारा खूपच सुंदर असतो. आणि तेव्हा हारुकी त्याला म्हणतो की हा ऋतू चेरी ब्लॉसमचा नाही आहे. जेव्हा चेरी ब्लॉसमचा ऋतू येईल तेव्हा आपण नक्की जाऊयात. आणि काही दिवसांनी सकोरा हारुकीला मेसेज करते, मला दवाखान्यातून आता डिस्चार्ज भेटणार आहे. हे ऐकल्यानंतर हारुकी खूप खुश होतो. तिचा पुन्हा एकदा मेसेज होतो. त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की तू आपल्या आवडत्या हॉटेलमध्ये ये, मीही लवकरच येते. हा मेसेज ऐकल्यानंतर आणखीनच हारुकी खुश होतो. तो हॉटेलमध्ये जातो. दिवसाची रात्र होते, पण तिथे सकोरा येत नाही. तो निराश होऊन तिकडून जातच असतो. तेवढ्यात त्याला एका टीव्हीवर एक बातमी दिसते. ती बातमी असते एका हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलीला चाकू खुपसून मारण्यात आलं. त्या मुलीचं नाव आहे सकोरा. हे ऐकल्यानंतर हारुकीच्या पायाखालची जमीन निसटते. तो खूपच दुःखी होतो, रडायला लागतो. त्याला काहीही कळत नसतं. असेच काही दिवस निघून जातात. हारुकी हा खूप दुःखी असतो, निराश असतो. तो त्याच्या घराच्या बाहेरही येत नाही. त्याला जे फील होत असेल ते शब्दात सांगणं शक्य नाही. त्याच्या जे भावना आहेत तर त्यालाच माहीत असतील. आणि काही दिवस असेच निघून गेल्यानंतर सगळं काही ठीक होतं आणि हारुकी त्यांच्या घरच्यांना भेटायला जातो. तिथे तिची मम्मी असते. तिची मम्मी हारुकीला एक डायरी देते. ती डायरी सकोराची असते आणि सकोराने तिच्या मम्मीला सांगितलेलं होतं की ही डायरी तो हारुकीला दे म्हणून. हारुकी ती डायरी घरी आणतो आणि वाचायला सुरुवात करतो. डायरीत सकोराने लिहिलेलं होतं की तो पहिला दिवस होता की माझे जे C ग्रेड होतं ते एका मुलाने पाहिलेलं होतं. तो मुलगा वर्गात शांत बसायचा. तो मुलगा मला मनातूनच आवडत होता, त्यामुळे मी त्याच्यासाठी लायब्ररीही जॉईन केली. मी मुद्दामूनच त्या लायब्ररीमध्ये चुका करायचे आणि त्या चुका तो दुरुस्त करायचा आणि हे मला खूप आवडत होतं. आणि पुढे जाऊन मी आजारी पडत गेले. पण जेव्हा मी त्याला भेटायचे मी नेहमी हसत राहायचे. मला त्याला दुःखी करायचं नव्हतं. माझं त्याच्यावर खूपच प्रेम झालेलं होतं. मी आजारी असताना तो मला दवाखान्यात भेटायला यायचा आणि आम्ही एकमेकांना वचन दिलं होतं की आम्ही चेरी ब्लॉसम बघायला जाणार आहोत. उद्या माझा डिस्चार्ज होणार आहे आणि आम्ही दोघं फिरायला जाणार आहोत. आणि यानंतर डायरेक्ट काहीच लिहिलेलं नसतं. यानंतरची स्टोरी आपल्याला माहीतच आहे. आणि यानंतर प्रेझेंटमध्ये येते. इथे हारुकीला लायब्ररीमध्ये एक पुस्तक भेटतं आणि त्या पुस्तकाच्या 2 पत्र असतात. त्यात एक पत्र असतं कायोकीचं. ते पत्र द्यायला हारुकी कायोकीपाशी जातो.
ते पत्र वाचत असताना कायुकी खूप रडत असते. त्या पत्रात लिहिलेलं असतं, जेव्हा तू हे पत्र वाचत असशील तेव्हा मी या जगात नसेल. मला एक आजार झाला होता, पण त्याबद्दल मी तुला सांगितलं नाही, कारण की मला तुला दुःखी पाहायचं नव्हतं. की कायुकी तू माझी खूपच चांगली मैत्रीण होते. तुझ्यासोबत जे मी माझे क्षण घालवले ते खूपच सुंदर होते. यानंतर दुसरं पत्र असतं ते हारुकीसाठी. हारुकी ते पत्र वाचतो. त्यात लिहिलेलं असतं की हारुकी तू खूप स्ट्रॉंग आहेस. तुला लोक खूप त्रास द्यायचे, पण तू त्यांना कधी बोलत नव्हता. मला तुझ्यासोबत खरं प्रेम झालं होतं, पण मी आता मरणार होते, त्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न करू शकले नाही. तू खूपच चांगला आहेस. तू एखादी चांगली मुलगी बघून तिच्यासोबत लग्न कर. मी मेल्यानंतर तुम्ही जास्त दुःखी होऊ नका. तुम्ही असं समजा की मी तुमच्यासोबतच आहे. आणि इथेच मूवीचा द एंड होतो. आणि आपल्याला शेवटला हारुकी आणि सकुराचा अर्थ सांगितला जातो. सकुरा म्हणजे चेरी ब्लॉसमचं झाड आणि हारुकी म्हणजे वसंत ऋतू. आणि दोघांचं मिलन झाल्यानंतर तो निसर्ग खूप सुंदर दिसतो. आणि ही मूवी इथेच समाप्त होते. ही तुम्हाला मूवी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहण्यासाठी मनापासून धन्यवाद.